नमस्कार. आज आपण बघणार आहोत फर्स्ट इयर मध्ये इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर मध्ये प्रॅक्टिकल नंबर 54. त्यामध्ये बघणार आहे स्टार आणि डेल्टा कनेक्शन मध्ये लाईन आणि फेज या किमतीचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, संबंधाचा तपासायचा आहे. मी संस्थेचं नाव आहे दामोदर हरी चापेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड. मी स्वतः सुनील दरम्यान आपल्याला आज या ठिकाणी प्रॅक्टिकल सांगणार आहे. आता या प्रॅक्टिकल मध्ये बघू आपण पहिले स्टार कनेक्शन मध्ये. स्टार कनेक्शन मध्ये यामध्ये आपल्याला लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज या ठिकाणी बघायचं आहे. त्या दोघांमध्ये काय संबंध आहे लाईन आणि व्होल्टेज मध्ये. तर स्टार कनेक्शन नेमकं कसं असतं, तर या ठिकाणी बघा हा एक आपण डेमो प्रोजेक्ट बनवलेला आहे की जे आपल्याला व्यवस्थित स्टार कनेक्शन समजावं म्हणून. तर या ठिकाणी स्टार कनेक्शन कसं दिलंय की जसं ती पहिली सिरीज असतं, मग सिरीज जसं या ठिकाणी आपण सिंगल फेज मध्ये सिरीज जोडतो बरोबर. जसं समजा हा एक लॅम्प घेतला, इथं दुसरा लॅम्प, मग याला काय करतो पहिला या ठिकाणी दुसरा, इथं पहिला, इथं या ठिकाणी दुसरा. याला जर आपण सिरीज जोडलं या ठिकाणी, इथं काय जोडतो आपण, इथं न्यूट्रल, इथं फेज बरोबर. तर या ठिकाणी याला काय म्हणतो आपण, सिंगल फेज मध्ये सिरीज म्हणतो है ना. आणि याच्यात जर का पुढं ऍडव्हान्स मध्ये जर का म्हटलं तर ते थ्री फेज मध्ये जर करतो तर ते काय होईल या ठिकाणी स्टार कनेक्शन होईल. मग थ्री फेज मध्ये जर करायचं झालं तर कसं करणार, तर त्या ठिकाणी हा पहिला, या ठिकाणी दुसरा लॅम्प, या ठिकाणी असं याचं पहिलं टोक, इथं दुसरं, याचं पहिलं, इथं दुसरं टोक, याचं पहिलं, इथं दुसरं, इथं पहिलं, इथं दुसरं, आणि हे या ठिकाणी सेम. ओके. आता हे जे सिरीज आहे ती इथं फॉलो करू आपण. आता या ठिकाणी जर आपण थ्री फेज मध्ये जर घेतोय तर काय करणार, या ठिकाणी पहिला फेज इथं आर, दुसरा फेज इथं वाय, तिसरा फेज इथं या ठिकाणी बी बरोबर. म्हणजे इथून सुरुवातीला पहिला फेज घेतला, इथं दुसरा फेज, इथं तिसरा फेज. जसं या ठिकाणी एकदम आपण लास्टला जे शॉर्ट करतो सेम तीच पद्धत या ठिकाणी काय केलं, 2-2 ची जे टोक आहेत त्या ठिकाणी शॉर्ट केलेत. ओके. हे जे 2-2 चे टोक जर या ठिकाणी जर शॉर्ट करतोय तर या ठिकाणी कोणतं कनेक्शन बनतंय, इथं स्टार कनेक्शन बनतंय. कोणतं कनेक्शन म्हणतात, स्टार. आणि हा जो पॉइंट तयार होतो याला म्हणतो आपण स्टार पॉइंट. आणि याच ठिकाणी काय तयार होतं, तर न्यूट्रल. ओके. हा जो सेम प्रोजेक्ट आहे तुम्हाला सोप्यात या ठिकाणी व्यवस्थित परफॉर्म व्हावा म्हणून इथं काय केल्याचं डेमो प्रोजेक्ट तयार केलंय. बघा या ठिकाणी जे पहिले जे दिले आर फेज, हा आर फेज इथून याला सुरुवातीला जोडलाय, इथे सिरीज मध्ये जोडलंय, याचं इथं पहिलं टोक, इथं दुसरं, इथं पहिलं, इथं दुसरं, लास्टला टोक या ठिकाणी बाहेर काढलंय. ओके. याच्यामध्येच आपल्याला व्होल्टेज मोजायचं आहे म्हणून इथं आणि इथं एक वायर जॉईंट केली, त्याचे टोक या ठिकाणी आणले. ठीक आहे. मग दुसरा फेज कुठे घेतला, हा याला वाय, मग वायचं कुठे घेतलं, इथं खाली, म्हणजे हा घेतला इथून आर, इथं वाय घेतलंय ना. मग याचं हे जे टोक आहेत या ठिकाणी जसं सप्लाय देणार आपण, इथं पहिलं टोक, इथं दुसरं, इथं पहिलं, इथं दुसरं, इथं लास्टला 2चं टोक. मग आता हे जे जोडलं इथं सिरीज मध्ये जोडलंय आणि याच्यामध्ये सुद्धा जसं इथं फेज व्होल्टेज मोजतो तसं इथं पण मोजू शकतो आपण. पण या ठिकाणी आपण फक्त एकाच्या दाखवलंय, दुसऱ्या ठिकाणी आपण दाखवलं नाही. या ठिकाणी सेम तिसरी पद्धत, इथं बी फेज जोडलाय हा या ठिकाणी, आणि इथं सुद्धा काय केलं, इथं पहिलं टोक, इथं दुसरं, इथं पहिलं, इथं दुसरं, एकत्र सिरीज मध्ये जोडलंय, इथं दुसरं टोक घेतलंय. म्हणजे हे पहिलं या ठिकाणी, हे आणि हे तिन्ही याचे पहिले पहिले टोक काय घेतले आपण बाहेर काढले. आणि याचे जे 2-2 चे टोक होते, इथं 2चं, इथं 2चं आणि इथं 2चं, काय केलं एकत्र आणून या ठिकाणी काय केलं बघा, याची वायर या ठिकाणी जॉईंट केली, याची वायर या ठिकाणी जॉईंट केली, याची वायर या ठिकाणी जॉईंट केली. म्हणजे तिघांचे जे शेवटचे टोक होते ते एकत्र त्या ठिकाणी काय केले, जॉईंट केले. म्हणजे या ठिकाणी बनवलं आपण स्टार पॉइंट आणि त्याला म्हणतो आपण न्यूट्रल. म्हणजे या ठिकाणी काय होतं, न्यूट्रल ही तयार होतं. आणि सप्लाय करून देणार आपण याला फेज देणार, पहिला आर, इथं वाय आणि नंतर बी. जो स्टार पॉइंट मधून न्यूट्रल तयार होतो तो या ठिकाणी पण आणला दाखवण्यासाठी की आपण इथं जो तयार केलेला न्यूट्रल आहे खरंच तयार होते की नाही, तो या ठिकाणी आपण चेक करू. आता यामध्ये जे आपण हे जे दाखवलं तुम्हाला, हे काय मोजू शकतो या ठिकाणी व्होल्टेज. मग आपल्याला करंट पण मोजायचं आहे. तर मग हे जे व्हीपी म्हणजे काय, तर फेज व्होल्टेज. एक फेज आणि एक न्यूट्रल मध्ये जे मोजतो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे मोजल्या असतं त्याला फेज व्होल्टेज म्हणतात. पण आता याने जे का समजा ज्या ठिकाणी 2 फेज मध्ये जर का मोजत असतील, म्हणजे आर वाय आणि बी मध्ये, किंवा आर आणि वाय मध्ये, किंवा बी आणि आर मध्ये जर का मोजत असतील त्याला म्हणतात
लाईन व्होल्टेज म्हणून इथं दिलं VL. तर VL कधी असणार ते 3 फेज मध्ये आपण त्या ठिकाणी मोजतो आणि VP कधी असणार तर सिंगल फेज मध्ये मोजतो. तर या ठिकाणी बघा याचं व्होल्टेज दाखवलं तुम्हाला 415 आणि त्याच्यात जर का करंट मोजायचं असेल तर याच्यात सुरुवातीला दाखवलंय बघा याच्या सिरीज मध्ये हे 2 फेजचं जर या ठिकाणी एकत्रीकरण होईल तर याचं काय केलं या ठिकाणी IL आपण या ठिकाणी मोजू शकतो आणि हे आलं या ठिकाणी इथं कोणता बी फेजला. बी फेजचा एक पॉईंट इथं जोडलाय आणि याचा पॉईंट या ठिकाणी इथं काय जोडू शकतो आपण मीटर लावायचं ॲमीटर आणि ॲमीटर लावून या ठिकाणी आपण रेंज त्या ठिकाणी चेक करू शकतो की याला किती पर्यंत करंट जातोय ते. आणि नंतर इथं यामध्ये ॲमीटर कसं लावणार तर फेजच्या सिरीज मध्ये, व्होल्टमीटर कसं लावणार तर 2 फेजच्या मध्यामध्ये, त्याला म्हणतो आपण पॅरलल कनेक्शन. अशा पद्धतीने याचं कनेक्शन करायचं आहे आणि याच्यामध्ये आयडेंटिफाय काय करायचं आहे तर VL इज इक्वल टू √3 याच्यात काय दिलंय VP लाईन करंट 2 फेज करंट हा काय याच्या सारखा आहे आणि वॅटेज ते वॅटेज किती √3 VL IL इंटू cos θ असे हे जे तिन्ही सूत्र या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे कशामध्ये स्टार कनेक्शन मध्ये. आता याच्यामध्ये जे लोड जोडलाय आपण हा जोडलाय आपण 40 वॅटचा म्हणजे लॅम्प जोडलेला आहे हा 40 हा हे सगळे जे लॅम्प आहे 40 वॅटचे म्हणजेच कोणता लोड आहे हा बॅलन्स लोड आहे या जवळपास या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण चेक करू मीटर चालू करतो बघा या ठिकाणी हे जे मीटर्स आहेत हे व्होल्ट मीटर आहे हे ॲमीटर आहे दोघांची आपण या ठिकाणी रेंज चेक करू. पहिले आपण व्होल्ट मीटर चेक करू व्होल्टेज कसं येतं तर बघा या एका फेज मध्ये चेक करतो आपण रेंज बघा बरोबर किती येतं 242 जवळपास सिंगल फेजचं व्होल्टेज किती असतं 230 ते 250 पर्यंत असतं या ठिकाणी. याचं किती आलं 242. आता नंतर आपण 2 फेज मधलं सांगतोय तुम्हाला म्हणजे Y आणि B मधलं तर Y आणि B मधलं व्होल्टेज बघा त्या ठिकाणी किती येतं तर जवळपास किती येतं 419 म्हणजे हे 2 फेज मधलं व्होल्टेज आहे. मोजताना कसं सांगतो आपण सांगताना 3 फेजचं सांगतो पण मोजताना 2च फेज मध्ये मोजतो या ठिकाणी. ओके बघा इथं 419. मग आता फक्त इथंच मोजू शकतो का आपण नाही सगळीकडे मोजू शकतो. आता हे 2 फेज मधलं इथलं मोजलं मग आता आणखी पद्धत कुठे आहे इथून इथपर्यंत पण मोजू शकतो बघा किती आहे 419 आहे ना. मग तीच आता ही काय लाईन ठेवली एक लाईन कॉमन ठेवली इथं बदली केलं या ठिकाणी इथं किती आलं 422. आता हे काय झालं दुसरी लाईन आपण या ठिकाणी एक कॉमन ठेवली इथं घेतलं म्हणजे आता सध्या मोजलं कशाचं R आणि Y चं. नंतर आता आपण परत इथं दाखवतो तुम्हाला Y आणि B चं आणि नंतर B आणि R चं. ओके B आणि R मध्ये किती झालं 423 त्या ठिकाणी व्होल्टेज दाखवतोय कशामधलं 2 फेज मधलं RY YB आणि B आणि R मधलं. आणि सिंगलचं कुठे दाखवलं होतं तुम्हाला या ठिकाणी किती होतं जवळपास 240 243 पर्यंत व्होल्टेज होतो. ठीक आहे म्हणजे या ठिकाणी जर म्हटलं तर लाईन व्होल्टेज किती आलं 415 ते 422 पर्यंत आणि लाईन करंट किती आता अजून मोजायचं राहिलं आपलं आणि फेज व्होल्टेज किती आलं जवळपास 242 पर्यंत. ठीक आहे सध्याचे आपण 2च रेटिंग घेतले व्होल्टेजचे. आता आपण करंटचं घेऊ या ठिकाणी. जरा एकदा बंद कर ही पॉइंट काढ जरा बघा या ठिकाणी आता आपण काय करतो आपल्याला करंट मोजायचं आहे ना. आता हे जे पॉइंट आहेत या ठिकाणी मग अशी वायर लावलेली होती ती पॉइंट आपण डिस्कनेक्ट केली या ठिकाणी आता लावलं आपण मीटर लावलंय आणि मीटर लावून या ठिकाणी आपण करंट चेक करतोय. बघा इथं किती आलं 0.13 एम्पियर या ठिकाणी करंट आलेला आहे किती 0.13 एम्पियर. आणि आता हाच आपण कुठे मोजू शकतो जवळपास आता इथं पण मोजू शकतो आपण B ला पण मोजू शकतो. आता सध्या कशातला मोजतो आपण B चा मोजतोय इथं Y आणि R मध्ये पण मोजू शकतो. मग कसं मोजायचं याच्या सुरुवातीला मोजायचं आहे ना आपल्याला. मग काय करायचं की याची जी सुरुवातीचा पॉइंट हा इथला आणि हा काय करायचा याच्या सिरीज मध्ये जोडायचा आहे. एक हे जे मीटरचे आहे ते याला लावा आणि एक बाहेरच्या त्या फेजला लावा म्हणजे तुम्हाला काही या ठिकाणी करंट हा येईल. आपण ऍक्च्युअल करून बघू जरा बंद करा. बघा आता या ठिकाणी काय केलं जसं आपण इथं करंट मोजलंय ना तर या ठिकाणी आपण काय जोडलं आता कनेक्टिंग लीड जोडली आणि जसं एखाद्याच्या मनात प्रश्न येतो की सर आपण एकाच्याला मोजायचं का मग आपण दुसऱ्याला नाही मोजू शकत का
तर हा इथं बघा, ह्या त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे की काय केलं आपण, हा आर फेजला याच्या सिरीज मध्ये जोडलंय. कशाच्या? आर फेजच्या सिरीज मध्ये जोडलंय आणि ह्या लोडच्या याच्यामध्ये मग काय जोडलं, इथं एक वायची हे सॉरी येलो कलरचे जोडले आहे, तिथं डायरेक्ट फेजला ब्ल्यू कलरची वायर जोडली, म्हणजे हे मीटर काय आलं, सिरीज मध्ये आलं. या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, याचं लोडचा जो करंट आहे तो मोजू शकता. म्हणजे हे या ठिकाणी प्रूव्ह होतं लाईन करंट आणि फेज करंट जो आपण दिलेला आहे. लाईन करंट म्हणजे दोघांच्या मध्ये, दोन फेजच्या मध्ये दिलेला, आणि फेज करंट म्हणजे सिंगल याला दिलेला. तो काय दिला या ठिकाणी आपण चेक केला, 0.13 एम्पियर या ठिकाणी येतो. आणि फेज व्होल्टेज किती दिलं, जवळपास 242, आणि लाईन व्होल्टेज किती 415. हे जे रीडिंग आलेत आपल्या नोटबुक मध्ये ऑब्झर्वेशन टेबल मध्ये लिहा, दिलेले या ठिकाणी याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा, म्हणजे तुम्हाला जवळपास त्या ठिकाणी कळेल की यामध्ये दोघांचा संबंध काय आहे. तर त्याच्यामध्ये जे लाईन व्होल्टेज आहे ते कसं असतं, फेज व्होल्टेजच्या अंडरहून 3 पटीत असतं. म्हणजे लाईन व्होल्टेज फेजच्या अंडरहून 3 पटीत. आता इथं फेज व्होल्टेज किती होतं, 242 गुणेला या अंडररूट 3 ची किंमत किती आहे, 1.732. एवढे काढल्यानंतर त्याची व्हॅल्यू इन लाईन व्होल्टेज म्हणजे किती येईल, जवळपास समथिंग काहीतरी 398 किंवा 97 जवळपास त्याची व्हॅल्यू या ठिकाणी येतो. आणि ह्याचे करंट जर दाखवलं 0.13, आणि याची जी आहे कॉस थिटा किती येईल, जवळपास 1. जी व्हॅल्यू येईल ती या ठिकाणी वॅट मध्ये आपण दाखवायची त्या ठिकाणी. ओके, अशा पद्धतीने जो आहे हा स्टार कनेक्शनचा या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स गुणधर्म आपण या ठिकाणी बघितलेत, दोघांमधला संबंध सुद्धा बघितला. आता नेक्स्ट याच्यात बघू आपण त्या ठिकाणी डेल्टा कनेक्शन मध्ये.